नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या खास खबर. भिवंडीतील खार्डी गावात दुहेरी हत्या. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी मार्गावरील खार्डी गावात काल रात्री भीषण हत्याकांड घडला असून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या दोघांचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला. रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल तांगडी आपल्या JDT एंटरप्राइजेस कार्यालयात 2 सहकाऱ्यांसोबत बसले होते. त्यावेळी 4-5 अज्ञात व्यक्ती अचानक आत घुसले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात प्रफुल्ल आणि तेजस यांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशन पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं घटनास्थळी दाखल झाली. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी सर्व शक्य कोनातून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना झाले असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे. या दुहेरी हत्येमुळे खार्डी गावासह भिवंडीच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. आरोपी जेलबंद करत नाहीत तोपर्यंत मृतदेह घरी घेऊन जाणार नाहीत अशी तीव्र प्रतिक्रिया तांगडी कुटुंबाच्या परिवाराने दिली आहे. जनतेच्या समस्या शासन प्रशासन पर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट करा. मागच्या या टायमाला पण असंच भावावर हल्ला करायचा होता, पण त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी मध्ये आलो वाचवायला. ते त्यांचा तो टार्गेटच होता हे करायचा. कशा प्रकारे हल्ला केला? गोळीबार केला होता. त्या आरोपीच्या नावावर आतापर्यंत 6 गुन्हे असतील फायरिंगचे. त्या आरोपीला साधं तडीपार करू शकत नाही प्रशासन. मोका तर जाऊ द्या, तर मोकाचाच आरोपी आहे. मागे पण मी गृहमंत्र्याला पण निवेदन दिले होते, मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले होते का या आरोपीवर कारवाई करा. पोलीस दखल घेतली नाही. आज दखल घेतली तर आज हा प्रकार झाला नसता. तो एक प्रकारची कंपनी चालवतो. एक कंपनी आहे त्याची, म्हात्रे कंपनी. ती चालवतो, पोरांना जमा करतो आणि कोणत्यावर पण खंडणी मागायला जाणार, पैसे मागायला जाणार, खडी मशीनवाल्यांकडे हप्ता घेणार, हेच कामं करणार. यांच्यावर मी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनला 11 जणांवर संशयित नावं दिलेत. तर 1 नंबर विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, दयानंद नामदेव तांगडी, सुनील सुभाष भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम आणि पूर्व वैनमधून जितेश मधुसूदन गवली हा सुद्धा या कटात सामील आहे. या सर्वांनी मिळून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे. काय कशामधून व्यावसायिक वर्चस्व त्यांना माझा भाऊ खूपच होता, कारण माझा भाऊ एक 4 गावामध्ये प्रतिष्ठित उद्योजक होता. ते त्यांना दिसत खूपच होतं त्यांच्या डोळ्यात. आणि त्याच्यामध्ये सुनील भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम हे संगनमत करून विकी भरत म्हात्रे यांच्याबरोबर आणि जितेश मधुसूदन गवली यांनी सर्वांनी मिळून संगतमत करून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे. या आधी देखील माझ्या भावावर फायर केली होती.
आता आपली काय न्यायाची मागणी आहे? आमची न्यायाची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. त्याच्यामध्ये आज सुद्धा जितेश मधुसूदन गवळीचा व्हॉट्सअप चॅटवर गावच्या मोबाईल ऍक्टिव्ह आहे. त्याचं आज आतापर्यंत 5 मिनिटं अगोदर त्याचं मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह आहे. ग्रुपवर चॅट करतोय, मेसेजेस बघतोय. जितेश मधुसूदन गवळी, पोलिसांना त्यांचा नंबर दिलेला आहे. आमची मागणी आहे, आमच्या भावाची ज्या काल जिथून रात्री 11 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत फुटेज सर्व पोलिसांनी जमा केलेली, त्याची आम्हाला ओरिजिनल प्रत आमच्याकडे द्यावी. आणि विकी भरत म्हात्रे हा गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आहे. वालीव पोलीस स्टेशन, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन, अशा अनेक गुन्हे आहे. आणि मोक्याचा आरोपी आपल्या पोलीस स्टेशन मधून त्याला मोक्याचा प्रस्ताव गेलेला आहे. आता तात्काळ त्याला अटक करावी, ही आमची मागणी आहे. खरोखर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आमचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आमच्या परिवारातला माणूस, आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत एकदम आम्ही भावासारखे राहणारे, आमचा एकदम जवळचा कार्यकर्ता प्रफुल्ल तांगडी याची काल हत्या झाली. अतिशय दुर्दैवी. आणि या हत्येमागे म्हणजे त्याचं काम, त्याचा व्यवसाय, त्याचं राजकारण, समाजकारणातून त्याचं राजकारण चालू होतं. कुठलंही हे नाहीये, कुठलीही गोष्ट त्याच्यासोबत झाली तर तो कायदेशीर पोलीस स्टेशनला येतो, तर तुम्ही पोलिसांकडे चौकशी करू शकता. आणि आज त्याच्यावर अशी दुर्दैवी घटना त्याच्याबद्दल होणं खरोखर अतिशय दुःख आहे आम्हाला. आणि याच्या मागे जे आहेत, आता आम्ही पोलिसांशी चर्चा केली, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. याच्या मागे जे लोक असतील, जे राजकीय षडयंत्र असेल, ज्यांनी हे केलं असेल, आम्ही पोलिसांना विनंती केली तर तुम्ही याच्या मागे जे लोक असतील त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि अशा युवकांची, म्हणजे समाजात काम करणाऱ्या अशा चांगल्या युवकांची जर असं हत्या होत असेल तर खरोखर हे भिवंडीसाठी अतिशय दुर्दैवी आहे. कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये. आज त्याच्या कुटुंबात, त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे. भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, त्याचे सहकारी असो, पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी गमावलाय, याचा अतिशय दुःख आहे. आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्या मागे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे. त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी. पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत. त्याचा तपास सुरू आहे. तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल. धन्यवाद सर. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.